कोकणामध्ये जाऊयात आता। कोकणात किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये रविवारी उष्णतेची लाट पसरली आहे। तर अनेक भागांमध्ये कमाल तापमान हे 35 ते 40 अंशांच्या वर गेल्यामुळे काहिली प्रचंड वाढली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांची आवडती थंड हवेची ठिकाणं म्हणजेच महाबळेश्वर आणि माथेरानमध्ये सुद्धा उकाडा वाढला। त्यामुळे शनिवारी आणि रविवारी तिथे गेलेल्यांची निराशा झाली। तर पुढील 3 दिवस राज्यात आणखी तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। दुसरीकडे अमरावती विभागात पाणी टंचाईमध्ये प्रचंड वाढ होतीये। महिनाभरात अमरावती विभागात टँकरग्रस्त गावांची संख्या ही दुप्पट झाली आहे। एकीकडे आपण पाहतोय यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस झाला, तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेचा सामना नागरिकांना करावा लागतोय। जवळपास पारा 40 अंशांच्या पार गेलाय। त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची सुद्धा यामुळे निराशा झाली आहे। तर दुसरीकडे अमरावतीमध्ये प्रचंड पाणी टंचाई जाणवतीये। त्या ठिकाणी अनेक गावांना टँकरचा आधार घ्यावा लागतोय। तर आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रासह देशात हे हवामान काहीसं वेगळं दिसून येतंय। कुठे उकाडा वाढतोय तर कुठे अवकाळी पाऊस पडतोय। अशा प्रकारची परिस्थिती सध्या सगळीकडे पाहायला मिळते। दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा काही भागांमध्ये देण्यात आला। तर 35 ते 40